मोठ्या मेन पॉडकास्टची छोटीशी ही क्लिप आहे जी तुम्ही बघणार आहात. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिला क्लिक करा आणि सध्या एन्जॉय करा TAP क्लिप्स. आजच्या घडीला महाराष्ट्रभर संत पीठ वगैरे भरपूर उभारत आहेत. संत साहित्य इझिली अवेलेबल होत आहे, पण त्याची आवश्यकता लोकांना माहीत नाही. सो तुमच्या दृष्टीने आजच्या घडीला संत साहित्याचं महत्त्व किती आणि त्याची किती आवश्यकता आहे? आवश्यकता संत साहित्याची आपल्या आयुष्यात किती आहे असा प्रश्न विचारण्यापेक्षा मी म्हणेल संत साहित्याशिवाय आपलं आयुष्यच अपूर्ण आहे. मी संत साहित्याला रिप्रेझेंट करतो म्हणून असं बोलणं साहजिक आहे असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांना मी एक तर्कशुद्ध कारण देतो. तुम्ही उच्च शिक्षित असणं, तुम्ही वेल सेटल्ड असणं हा तुमच्या चरितार्थाचा, तुमच्या भौतिक सोबत्तेचा विषय ठरू शकतो, पण तुमच्या आयुष्याची दिशा ही तुमच्या वैचारिक पातळीवरच ठरते. हे सगळ्यांनाच मान्य होईल. तुमचा माइंडसेट, तुमची बौद्धिक क्षमता आणि तुमची वैचारिक बैठक याच्यावर तुमच्या आयुष्याची दशा आणि दिशा डिपेंड आहे. काही दिवसापूर्वी एक गोष्ट माझ्या वाचनात आली, एक बातमी, ॲक्च्युली फार डिस्टर्ब करणारी बातमी होती. हॉवर्ड युनिव्हर्सिटीची एक उच्च शिक्षित महिला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक्सपर्ट असणारी ती उच्च शिक्षित महिला, अचानक एका वादामुळे तिचा नवऱ्यासोबत घटस्फोट काय होतो, ती नवऱ्यापासून विभक्त काय होते आणि आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन वेगळी काय राहते. अचानक एके दिवशी नवऱ्यावरचा राग काढण्यासाठी, नवऱ्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी तिने आपल्या 4 वर्षाच्या मुलाला मारून टाकलं, पोटच्या पोराची हत्या केली. बापरे. वेल क्वालिफाईड उच्च शिक्षित महिला, वेल सेटल आयुष्य तुम्ही स्वतःला दिलं असं म्हणत असाल आणि अशा पद्धतीच्या घटना दिसत असतील तर मला प्रश्न पडतो की याला वेल सेटल म्हणायचं कसं? समाज म्हणून आपण कोणत्या दिशेला चाललो आहे? संत साहित्याची आवश्यकता आणि संत साहित्याचं महत्त्व मी अधोरेखित करण्यापेक्षा आपल्या बुद्धीला एक वैचारिक बैठक देण्यासाठी, फार सोपं बोलेन, आपलं आयुष्य व्यवस्थित आणि सुरळीत चालण्यासाठी आम्हाला एकच केलं पाहिजे, आमच्या बुद्धीला व्यायाम करून दिला पाहिजे. संत साहित्य आणि संत साहित्याचा अभ्यास हा आपल्या बुद्धीचा व्यायाम आहे. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, याच्याकडे फक्त पौराणिक ग्रंथ म्हणून बघू नका. पूजा म्हणून फक्त पूजा करून तुमची जबाबदारी संपत नाही. ज्ञानेश्वरी हे एक औषध आहे. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा एक मेडिसिन आहे. ज्याने घेतलं तो वाचला, बाकीचे बरबाद झाले. सत्य आहे. तुम्ही तीच औषध तुमच्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही देतात ना, तो डोस खूप इम्पॉर्टंट आहे. डोस सो हा डोस आता मी तुम्हाला, डोस दुसऱ्याला देण्यापेक्षा स्वतः घेतला पाहिजे. हा डोस स्वतः घ्यायला पाहिजे, आवश्यक आहे. कसा वाटला हा पॉडकास्ट हे नक्की कळवा. तुमचे विचार कॉमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी असेच नवीन कंटेंट घेऊन येतोय. पाहत रहा TAP पॉडकास्ट.